उर्मिला के माध्यम से ये दोनों ये साबित तो नहीं करना चाहते कि गौरी का नौकरी करने का निर्णय एकदम उचित है। अगर ऐसा है भी तो बड़े साले साहब को शिव और गौरी को मिलवाने की कोशिश करनी चाहिए, पर उन्होंने तो शिव को काम में उलझा दिया और कलकत्ता भेज दिया। बस यही समीकरण प्रभु दयाल पांडे को समझ में नहीं आ रहा भाभी श्री। कहीं ये बाप बेटे मिलकर हमें बेवकूफ तो नहीं बना रहे हैं? काय नाही, मी हायसर उतरतो इथे. अगं इथे का उतरतेस? अगो देवळात बसताय ना जरा. इतका वेळ देवळात थांबशील तू? अगो थांबेन काय नाही, तिकडे वर्दळ आहे बघ किती माणसं आहेत ती. हा थांबतोय मी, माझी काळजी करू नको कळला. आणि जाताना माका घेऊन जा, नाही तर इसरशाल. हो ठीक आहे, नीट जावा. हा हळू. हे 1 मिनिट. हा काय गो? तुझी पर्स आहे माझ्याकडे. हा दे दे. हे घे. हा बरं झालं आठवण केली. हा 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 जावा तुम्ही. हा मी देखते. हो हो बाय. चला. अम्माजींचा फोन है ना, मग घे ना. नहीं अभी नहीं, अभी हमने कुछ उल्टा सीधा कह दिया तो गड़बड़ हो जाएगी। ये मुन्ना हमारा फोन क्यों नहीं उठा रहा है? कहीं मुन्ना हमसे झूठ बोल के कलकत्ता के बजाय मुंबई तो नहीं गया है? हाँ ऐसा हो सकता है। पिछली बार जब हमने मुन्ना को फोन किया था, कोई लड़की मराठी में बात कर रही थी, कचरा बेचने वाली। हे भगवान, हे भगवान, ये सारी बातें झूठ हों, हमारे मन का वहम हो, लेकिन कुछ तो गड़बड़ है। अब इसका पता तो जीजा जी ही लगा सकते हैं। अब हमें तो उन्हीं का आसरा है। हे भगवान, अब जीजा जी कोई अच्छी खबर सुनाए हमें। नहीं। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.